नमस्कार मित्रांनो, मी धीरज अंकुशकर. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो काही पुढील 13वा हप्ता आहे त्या संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आहे. तर त्याची जी काही पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आहे ती जाहीर झालेली आहे. तर तुम्हाला सुद्धा तुमच्या गावच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे. अन्यथा तुम्हाला जो काही पुढील हप्ता आहे 13वा तो मिळणार नाही. तुमच्या गावातील पात्र शेतकरी लाभार्थ्यांची यादी कशा पद्धतीने पाहायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ नेहमी भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम PM किसानच्या या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे डॅशबोर्ड नावाचं इथे ऑप्शन दिसेल. या डॅशबोर्ड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या डॅशबोर्ड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा राज्य, जिल्हा, तालुका, गाव इत्यादी संपूर्ण माहिती तुम्हाला टाकून द्यायची आहे. तर मी इथे माहिती टाकून देतो आणि इथे सबमिट तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुमच्या गावचा जो काही विलेज डॅशबोर्ड असेल ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणची तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्हाला माहिती टाकायची. त्यानंतर समरी दिसेल तुम्हाला डॅशबोर्ड समरी. तर या समरीमध्ये तुम्ही पाहू शकता जसं की पेमेंट स्टेटस किती जणांना मिळालेला आहे. समरीमध्ये टोटल सेंट ऑफ ॲप्लिकेशन ऑथेंटिकेशन इथे टोटल सेंट फॉर ऑथेंटिकेशनसाठी किती पाठवलेले आहे, KYCसाठी ते पाहू शकता. त्यानंतर सक्सेसफुल ऑथेंटिकेट किती झालेले आहे. त्यानंतर ऑथेंटिकेशन फेल असेल, सस्पेंडेड बाय UIDAI, ऑथेंटिकेशन अंडर प्रोसेस, टोटल इलिजिबल. तर अपात्र किती शेतकरी झालेले आहेत ते सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता डॅशबोर्डमध्ये. त्यानंतर टोटल रजिस्ट्रेशन किती झाले आहे, रिजेक्ट किती झाले, ॲक्सेप्टेड किती झाले, पेंडिंग किती झाले डॅशबोर्डमध्ये तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पेमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर किती पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना याचा पेमेंट मिळालेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथून जे आहे या लिस्टमध्ये पाहू शकता. इन्स्टॉलमेंट त्यांना किती इथे मिळालेले आहे, त्यांचं अमाऊंट पाहू शकता, त्यांचं नाव पाहू शकता, गावाचं नाव पाहू शकता, इत्यादी प्रकारची तुम्ही माहिती इथे पाहू शकता. तर याच्यामध्ये जे काही पेमेंट झालेले शेतकरी असतील. त्यानंतर इथे दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे. तर यामध्ये आधार ऑथेंटिकेशन स्टेटस असेल तर आधार ऑथेंटिकेशन म्हणजे KYC किती शेतकऱ्यांनी केलेली आहे त्यांचंसुद्धा इथे नाव दिसणार आहे. कंप्लीट किती जणांची KYC झालेली आहे, अंडर प्रोसेसमध्ये किती आहे. अशा पद्धतीने तुमचीसुद्धा KYC राहिली असेल तर तुम्हीसुद्धा करून घ्या. टोटल अपात्र शेतकरी किती आहेत याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही. तर हे इथे दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर कलरनुसार इथे माहिती दाखवण्यात आलेली आहे, कोणत्या कलरचं किती इथे रेशोनुसार आहे. त्यानंतर ऑथेंटिकेट किती झालेले आहे टोटल शेतकरी. त्यानंतर अंडर प्रोसेसमध्ये किती जणांची KYC आहे इत्यादी इथे डिटेल तुम्ही पाहू शकता. तर हे यादी आहे ज्यांची KYC इथे कंप्लीट करण्यात आलेली आहे. त्यांना तर काही पुढील हप्ता आहे तो इथे मिळणार आहे. तुमचीसुद्धा राहिली असेल KYC तर तुम्ही करून घ्या. इथे पाहू शकता तुम्ही टोटल इथे अपात्र शेतकऱ्यांची सुद्धा नावं आहे इनइलिजिबल. तर ते कोणत्या कारणामुळे इनइलिजिबल झालेले आहे, अपात्र झालेले आहे ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. जर KYC राहिली असेल किंवा बचत खात्याला आधार लिंक करायचं राहिले असेल तर लवकर करून घ्या. तर ही झाली एक पद्धत. त्यानंतर तुम्ही इथे मेन वेबसाईटवरती येऊन इथे आधार ऑथेंटिकेशन स्टेटस इथे मेन वेबसाईटवरती येऊन सुद्धा इथे डॅशबोर्डमध्ये तुम्ही पाहू शकता रिजेक्ट किती झालेले आहे. टोटल जी काही नवीन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली त्याच्यामध्ये जे काही तुमच्या गावातले पेंडिंग शेतकरी असतील किंवा त्यांचं स्टेटस काय आहे न्यू रजिस्ट्रेशन करणाऱ्या शेतकऱ्यांचं ते सुद्धा इथे पाहू शकता. त्यानंतर मेन वेबसाईटवरती आल्यानंतर इथूनसुद्धा तुम्ही बेनिफिशियरी लिस्ट नावाचं इथे एक ऑप्शन दिलेला आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तुमचे राज्य, जिल्हा, गाव, तालुका, ब्लॉक सर्व डिटेल तुम्हाला इथे टाकायची आणि इथूनसुद्धा तुम्ही गेट रिपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या गावामध्ये जे काही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे शेतकरी आहे लाभार्थी त्यांची तुम्ही इथून जे आहे ते लिस्ट पाहू शकता. तर या लिस्टमध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला जो काही येणारा 13वा हप्ता आहे तो इथे मिळणार आहे. तुम्ही KYC त्यानंतर बचत खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्ही करून घ्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण PM किसान योजनेचा जो काही 13वा हप्ता आहे त्याची जी काही पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आहे ती कशा पद्धतीने डाउनलोड करायची किंवा त्यामध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने चेक करायचं हे पाहिलेलं आहे. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.